दत्त महाराज की जय। राजा आदिराज सद्गुणान सिद्धरामेश्वर महाराज की जय। आता नाही काज कोणापाशी, आता नाही काज कोणापाशी, तारे पांडुरंगा परा भेटला लहान थोर म्हणू कोणाला थोर म्हणू अवघे ब्रह्मरूप जाणा, अवघे ब्रह्मरूप जाणा। श्रीदासबोध दशक चौथा समास नववा वाचण्यास प्रारंभ करीत महाराज। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः। राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुणात् निसर्ग दत्ताय नमः। श्रीराम मागा झाले निरूपण, आठवे भक्तीचे लक्षण। आता एका सावधान भक्ती नवमी, नवमी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे, तेही सांगितलेल सुनावे प्रांजळ करुणी। श्रावण मास आहे आणि आपण सगळे विशेष प्रकारे दासबोध ग्रंथाचं वाचन आणि श्रवण करीत आहोत।
पहिला, दुसरा, तिसरा समास झालेला आहे. चौथा समास आता सुरू आहे. चौथ्या समासाचं चौथ्या दशकाचं वैशिष्ट्य काय? तर या चौथ्या दशकामध्ये समर्थांनी आपल्याला भक्ती कशी बाबा करायची, भक्ती कशी करायची आणि किती प्रकारे भक्ती करता येते आणि सार्थ भक्ती, सार्थ म्हणजे अर्थपूर्ण, कशी केली जाते आणि कशी करायला पाहिजे आपण, ते अत्यंत चतुराईने पण सांगितलं आहे आणि अर्थपूर्णरित्या पण सांगितलेलं आहे. तर भक्ती करतो आपण किंवा कोणीही, तो भक्ती कोणाची करतो? भक्त असेल तो भक्ती कोणाची करतो? कोणाची भक्ती करतो? का गहन प्रश्न वाटतोय हा? भक्त भक्ती कोणाची करतो? देवाची करतो. अगदी सोपं आहे ना. भक्ती कोणाची करायची? देवाची करायची. मग देव कोण आहे ते पण कळलं पाहिजे. ऐकून वगैरे आपण सगळे म्हणतो, कोणी कोणाकोणाची भक्ती करतात लोक? कोणाकोणाची करतात? विष्णूची करतात आणि शंकराची करतात, गणपतीची करतात, देवी, वेगवेगळ्या देवी आहेत, देवी, कोणी विठ्ठलाची भक्ती करतं. आणि भक्ती का करायची असते? भक्ती का केली जाते? देवाकडे भक्त का जातो? सर्वसामान्यपणे देवाकडे भक्त का जातो? मला काहीतरी दे. नाही तर कोण कशाला जाते देवाकडे? बघा तुम्ही, काही वेळ प्रसंग येतो आणि आपण देवळाकडे धाव घेतो, देवाकडे धाव घेतो आणि देवाकडे मागणं मागतो, दुसरं काय नाही. देवा मला हे दे. साधू सांगतो, देवा मला पास कर. आणि नुसतं पास नाही, फर्स्ट क्लास मध्ये फर्स्ट, सगळ्यांमध्ये पहिला मी आला पाहिजे. येस म्हणून ते देवाकडे मागायला जातात ना, सगळे मागणं मागतात. आणि देव प्रसन्न होऊन देतोय. असं नाही का बाबा देत नाही. देव प्रसन्न होतो, भक्तीला पावतो, प्रसन्न होतो, म्हणजे आनंदी, खुश होतो. आणि कोणी खुश झालं की आपल्याकडे जे असेल मागतोस ना, घे बाबा चल. आणि मग देव राहतो का त्याच्याबरोबर? देव जातो. भक्ताला हवं ते दिलं की भक्त तिथे राहतो, पण देव तिथून जातोय बाजूला. देव काय त्याच्याबरोबर राहत नाही. तुला हवं ते दिलं, देव त्याला म्हणतात काय? देव अंतर्धान पावला. आला होता पण अंतर्धान पावला. भक्तीचे नाना प्रकारात लोक सगळीकडे करतात. समर्थ सांगतात, भक्तीचे प्रकार वेगवेगळे सांगतायत. आणि खरी भक्ती काय आणि खरा देव कोणता ते या दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. दासाला बोध. दास म्हणजे भक्त, ओके ना? दास म्हणजे कोण? भक्त. जो देवाचा दास आहे तो. आणि दासाला बोध समर्थ काय सांगतायत? दास शब्द बघा, शब्दांमध्ये फार गंमत असते. दास शब्दाला उलट केलं म्हणजे दासाने आपलं दासपण सोडलं की कोण उरतं? काय उरतं? सदा. दास नाहीसा झाला की तिथे उरतं ते एक तत्व उरतं, सदा. सदा असणं म्हणजे नेहमीसाठी असणं, सदैव असणं, चिरंतन असणं, शाश्वत असणं.
दासाला बोध समर्थ हा करतात. सद्गुरु बोध काय करतात? भक्ती अशी कर की तू नाहीसा होशील आणि तिथे कोण उरेल? देव उरेल, परमात्मा उरेल, सद्गुरु उरेल. सदा म्हणून जे तत्व आहे ते उरणार. भक्त बाजूला झाला, भक्ती करता करता भक्त विरघळला. चहा करताना साखर घालतात, गुळ घालतात. चहा कधी तयार होतो चांगला उत्तम? साखर विरघळल्यावर, गुळ विरघळल्यावर उत्तम प्रकारे चहा तेव्हाच होणार. नाही तर साखर किंवा गुळ राहायला खडे लागले की पिणारा म्हणतो काय लागता मध्ये मध्ये, काय चहा बरोबर नाही झालं. असं ते विरघळते साखर, उत्तम दूध, चहा पावडर आणि मग छान उत्तम प्रकारचा चहा तयार होतो. पक्वान्न सुद्धा ह्या करतात हे लोक. तर त्या पक्वान्न कधी उत्तम होतं? त्यात घातलेले सगळे इन्ग्रेडियंट्स, आतली सगळी वेगवेगळ्या प्रकारचे ते एकमेकामध्ये छान मिसळले की उत्तम पक्वान्न तयार होतं. मग शार्दूल म्हणतो काय टेस्ट आहे आज आईने बनवली, फार सुंदर. तर ती चव त्याला येते, रुची त्याला येते. ती रुची भक्तीला पण आली पाहिजे. भक्ती अशी करायची की भक्तीमध्ये तो रस असा निर्माण झाला पाहिजे. ना तर भक्ती करतो आपण, दादाला विचार भक्ती कशी करते. फुल ठेवायचं इकडे तिकडे, हे चल लवकर आई चहा दे लवकर. फुल ठेवलं, गंध लावलं, बाजूला चहा प्यायला निघाला बॅग घेऊन. लक्ष कुठे असतं? आपलं काही काम आहे बाहेरचं वगैरे तिकडे लक्ष असतं, तिकडे देवाकडे नसतं. तर देवाची भक्ती करताना पूर्ण तादात्म्य ज्याला म्हणतात, समरसता ज्याला म्हणतात. भक्त म्हणजे जोडलं जाणं. भक्त म्हणजे काय? जोडलं जाणं. कोणाशी? देवाशी, सद्गुरूशी. जेव्हा तुम्ही जोडले जाता तेव्हा भक्तीला रंग येतो. हो, भक्तीला अर्थ येतो. आता इथे समर्थांनी नवविधा भक्ती सांगितलेली आहे ग्रंथामध्ये. 9 प्रकारची. काही लोकांनी वाचले, ग्रंथ वाचतात तिथे, तेव्हा त्यांना माहिती आहे. पहिली कोणती आहे? श्रवण. श्रवण म्हणजे ऐकायचं. देवाचं काय असेल, चरित्र असेल, देवाचं गुणगान असेल किंवा देव कसा असतो याची माहिती असेल, काही असेल, कोण सांगत असेल, वाचन करीत असेल ग्रंथाचं, पवित्र ग्रंथ, त्यातून तेच सांगितलेलं असतं. देव कसा आहे आणि भक्ती कशी करायची आहे, देव कसा मिळवायचा, काहीतरी काय असेल सांगितलं त्या ग्रंथामध्ये. तर ते नीट श्रवण करायचं, ऐकायचं, श्रवण. दुसरं काय आहे? श्रवणानंतर कीर्तन. समजा कीर्तन म्हणजे देवाचं कीर्तन जिथे चाललेलं असतं, देवळामध्ये चालतं, एखाद्या घरामध्ये काय असतं धार्मिक कार्य, तिथे कीर्तन असतं. कीर्तन म्हणजे देवाची स्तुती असते. कीर्तन करणारा काय सांगत असतो? देवाची स्तुती. तर देवाची ती स्तुती करता करता, ऐकता ऐकता करणाराही तल्लीन होतो, ऐकणाराही तल्लीन होतो आणि देवरूप होतो. देवाचं रामकथा ऐकता ऐकता रामरूप होतो. ओके नाही? कोणाची? देवाची. ते कीर्तन ऐकताना आपण, म्हणून बऱ्याच ठिकाणी 8-8 दिवस नवनव रामलीला होते, कृष्णलीला होते. ते सगळं देवाचं चरित्र सांगितलं जातं, उभं केलं जातं आणि पाहणारे त्याच्याशी एकरूप होतात. ती एक प्रकारची भक्ती आहे, कीर्तन भक्ती. श्रवण, कीर्तन, नामस्मरण आहे. नामस्मरण देवाचं नामस्मरण करायचं. देवाच्या नावाची मला आपल्या ठिकाणी सतत आठवण ठेवायची, नामस्मरण. एखाद्या गोष्टीची सतत आठवण ठेवली की ती गोष्ट प्राप्त होते. किंवा एखादा, आता इथून मला कोणाला बोलवायचं असलं तर हाक मारून त्याला बोलतो की नाही, ए रामा, ए शिवा, ए गोविंदा. मग ज्याचं नाव राम असणार तो येणार. ए शार्दूल म्हटलं काय अक्षयदादा येईल का? शार्दूलच येणार. म्हणजे ज्या देवाचं नामस्मरण करणार तो देव तुमच्याकडे येणार, तुम्हाला प्राप्त. नामस्मरणाचं फार महत्व आहे, अतिशय महत्व आहे. तुम्ही वाचा, नामस्मरण आहे. पुढे काय? पादसेवन म्हणजे सद्गुरूंचे चरण सेवा करणं. आता सद्गुरूंची किंवा देवाची चरण सेवा करणं म्हणजे काय? पाय दाबीत बसणं आहे का? देव कंटाळेल जर दिवसभर पाय दाबीतच बसला तर.
तर पादसेवन म्हणजे देवाचं किंवा सद्गुरूंनी सांगितलेलं जे काही आहे ते सतत आठवण राहायचं. काही करताना, कामधंदा करताना, कुठे वावरताना सद्गुरूंची आठवण सतत ठेवायची. आमच्या महाराजांनी आम्हाला पादसेवनाची फार छान युक्ती सांगितली आहे. आमचे महाराज सांगतात की तुमच्या ठिकाणी तुम्ही आहात असे जे कळते ते सद्गुरूचे चरण आहेत. किती सोपं सांगितले हो. तुमच्या ठिकाणी म्हणजे हृदय असताना, आपल्या हृदयामध्ये आपल्याला की आपण मन आहात, असं बसलो असताना, कुठेही वावरताना आपल्याला आपण आहोत हे कळतं. ते सद्गुरूचे चरण आहे, ते धरून ठेवा घट्ट मग झाली पादसेवन भक्ती. आणि पादसेवन भक्तीचं फार महत्व आहे. सतत तुम्ही स्वतःच्या ठिकाणी सद्गुरूंना आठवा. पुढे पादसेवन नंतर अर्चन आहे, पूजन आहे, देवाची पूजा करणं, देवाला आपल्या ठिकाणी जे काही आहे ते देवाला वाहणं. अर्चन भक्ती. तुम्ही काय करता? काही आपल्याकडचं देवासमोर ठेवता, नंतर स्वतःच घट्टम करता. अर्चन म्हणजे आपल्याकडे जे आहे ते देणं, आपल्या ठिकाणी काही न ठेवता द्यायचं. दिल्याने तुम्ही रिकामे होताय आणि रिकामे झाल्यावर पुन्हा त्याच्यात भरलं जातं. आता एक गडू भरलेला आहे, त्याच्यात आणखी पाणी होतच राहते. गडूमध्ये भरलं जाईल का? ते बाहेरच सांडलं जाईल. तर ते पुन्हा ते पाणी द्यायचं दुसऱ्याला, पुन्हा गडू भरायचा, द्यायचं, पुन्हा भरला जातोय. म्हणजे दिल्यानं वाढतं. तुम्ही देवाला देता किंवा दुसऱ्या कोणालाही देता, दान करता म्हणा, काय करता, त्यामुळे तुम्हाला आणखी प्राप्ती होते. तर ती प्राप्ती होण्यासाठी नाही, पण दिल्याचं समाधान जे आहे, आनंद जे आहे, सुख जे आहे ते दिल्याने मिळतं, एकट्याने खाल्ल्याने नाही. देऊन आपल्याकडे नसतं. एक तीळ असेल तर 7 जणांनी वाटून खावा. तर बघा तुम्ही वाटण्याचं काय समाधान असतं. कोणाला सांगायला पाहिजे हे? वाटून खाण्यात काय समाधान असतं आणि एकट्याने खाण्यात काय असतं? शालून तर एकट्याने खाण्यातच जास्त मोठं झाल्यावर हळूहळू करणार की आई का देत असते सगळ्यांना, बाबा का सगळ्यांसाठी आणतात आणि वाटून, कारण त्यांना ते दिल्याचं समाधान माहीत असतं. आपण सगळ्यांना देतोय आणि मग उरेल ते आपण आपल्यासाठी खाते, त्यात समाधान फार मोठं समाधान असतं. असो, तर अर्चन आहे म्हणजे श्रवण झालं, कीर्तन झालं, नामस्मरण झालं, पादसेवन झालं, अर्चन भक्ती झाली, वंदन भक्ती आहे. कोणी वंदन भक्ती तर फार उत्तम प्रकारे कर. वंदन म्हणजे देवाला, तसबिरीतल्याच देवाच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला वंदन करायचं असं नाही. आपल्याकडे तर उत्तम प्रकारे वंदन, जो भेटेल त्याला नमस्कार करा. आपण गुड मॉर्निंग म्हणतो ना, ते तो नमस्कारच असतो. तर कोणालाही भेटेल त्याला नमस्कार करा, जो समोर दिसेल त्याला नमस्कार करा. जळी स्थळी काष्टी पाषाणी, जो खरा भक्त असतो ना त्याला सर्वत्र देव दिसतो, सर्वत्र देव दिसतो आणि दिसला पाहिजे. सर्व चराचरामध्ये तो एकच आहे ना. मग जो कोणी जे काय तुम्हाला दिसतं ते देवरूपच असतं असं पाहणं, मग ती वंदन भक्ती होते. तुम्ही खरोखरच नमस्कार करायला पाहिजे असंही नाही. मग मनातून कळलं ना की मला जे आता समोर हा मित्र भेटला, नाही तर काय पिढा भेटला, आता हा मला पकवणार असं वाटतं. तर तसं न वाटता, कोण त्रास वाटला तरी सहन करायचं. कधी मग 4-15 मिनिटं आपली खातो, पण ठीक आहे, त्याला वाईट बरं वाटतंय ना, तो सांगतोय, आपण ऐकूया असं म्हणायचं जरा, आणि मग ऐकून आता निघू का, माझं थोडंसं काम आहे, सटकायचं तिथून. पण आधी त्याला जरा बरं वाटेल असं त्याच्याशी वागलं पाहिजे. ही वंदन भक्तीच आहे. मग काय नमस्कारच केला पाहिजे असं खाली वाकून काय, त्याला असं काही गरज नाही. वंदन भक्ती झाली. पुढे आणखी भक्तीमध्ये मी तर सांगेन की सगळ्यात मोठी भक्ती कोणती? दास्य भक्ती आहे. सद्गुरूंचे दास व्हा. सद्गुरूंचे दास व्हा म्हणजे दास कसा असतो माहिती? मालकाला जे हवं ते ताबडतोब देणार.
तत्पर असणार तर सद्गुरु सेवेमध्ये तत्पर राहा. तत्पर राहणं म्हणजे दास होऊन राहणं सदैव. मग जो दास असतो तो त्याला आपलं अस्तित्व नसतं. जो दास असतो त्याला आपलं अस्तित्व नसतं, तो आपण म्हणून नसतो. मला माझ्या मालकाला जे पाहिजे ते मी देणार आणि ते मी करणार, त्याच्यात त्याला आनंद वाटतो. असे दास आपण सद्गुरूंचे व्हायला पाहिजे. सद्गुरूंना ज्या गोष्टीमध्ये आनंद वाटतोय ती गोष्ट आपण करायला पाहिजे. सद्गुरूंनी जे जे आपल्याला सांगितलंय की तू असं कर, असं वाग, तसं वाग, हे सोडून दे, ते सोडून, मग त्या गोष्टी न करता सद्गुरूंनी सांगितलेलं तेवढं करायचं, त्यासाठी तत्पर. मग काय आता इथे पूजा चालेल, काय चालेल, कीर्तन चालेल, मग तिथे काय काय हवं आहे ते सगळं तिथे उपलब्ध करून देणं, त्या गोष्टीमध्ये ही दास्य भक्ती आहे. तुम्ही हे सगळे समासामधले सगळे समास वाचा, ह्या 4थ्या दशकामधले नीट वाचा. एक दिवस ह्या 4थ्या दशकालाच द्यायचा, एक दिवसभर ते 7, 8, 9 समास आहेत तेच वाचत बसायचे. मग ते सार तुम्हाला आपोआप कळणार. एक दिवस आज वाचला नंतर तो उद्या वाचला असं ते नाही. एक दिवस सुट्टीचा असेल ना, 14 दशक मी वाचणार, भक्ती काय आहे ते मी आज समजून घेणार असं म्हणून बस, बघा आत्मसात होईल भक्ती. असे दास. आणि मग सांगितले सख्य. अशा प्रकारची सगळी भक्ती करता करता देवाशी सख्य व्हायला पाहिजे. आणि सख्य ज्याचं होतं, मग उद्धव भागवत वाचलंय की वाचायला पाहिजे कधीतरी. भागवत मोठा ग्रंथ आहे, बघून जरा भीती वाटते, असा कोण वाचणार बाबा असं होतं. एकदा तरी तुम्ही प्रत्येकाने भागवत वाचलं पाहिजे. मग भक्ती काय आहे आणि भक्तीतून देवाची प्राप्ती कशी ते कळणार भागवतात. बर, तर सख्य भक्ती, देवाशी सख्य करणं फार मजेदार आहे ना. मजेदार आहे की नाही. मित्र असतो आपला, बघा देवाशी, आपण आपल्या मित्राशी कसे वागतो तसं देवाशी वागायचं. तशी मैत्री म्हणजे आपल्या मनातलं चांगलं असेल, वाईट असेल, सुख असेल, दुःख असेल, ते देवाला सांगायचं, सद्गुरूंना सांगायचं, इतर कोणाला नाही सांगायचं. अशी देवाशी मैत्री करणं. जे मैत्री हे तत्व जाणतात ना, त्यांना ते कळणार की मैत्री कशी देवाशी करता येईल. काय लोकांना कोण मित्रच नसतो. नाही, आहेत अजून चॅटिंग असतं, चालू असतं. हा, इकडे स्थळ जरी बदललं तरी मैत्री काही तुटत नाही. तशी मैत्री देवाशी सख्य मैत्री व्हायला पाहिजे, सद्गुरूंशी सख्य भक्ती व्हायला पाहिजे. हे झाले 8 प्रकार भक्तीचे. आणि आज श्रावण शुद्ध काय नवमी आहे. नवमी, श्रावण शुद्ध नवमी म्हणजे आपले सद्गुरू निसर्ग महाराजांचे, रणजित महाराजांचे सद्गुरू कोण? सिद्धरामेश्वर महाराज. समर्थ सद्गुरू भाऊसाहेब महाराजांचे शिष्य. ओके, सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराजांची आज जयंती आहे. आणि तिथी कोणती येते? ती श्रावण शुद्ध नवमी येते. हा समास कितवा आहे? 9वा. हा 4थ्या दशकातला 9वा समास आहे. आणि भक्तीचा प्रकार कोणता सांगितलेला आहे? 9वा प्रकार आहे तो. कोणता? आत्मनिवेदन. तर 9वी भक्ती आहे. आणि ती नवमी या शब्दाचा अर्थ, शब्दाची मजा असते. शब्द बनतात ना, त्याच्या मागे सुद्धा काही अर्थ असतो. हा, नवमी बघा शब्द, नवमी शब्द बघा. नवमी म्हणजे नवे मी. नवमी म्हणजे काय आहे तिथे? नवमी. मी नाही रे बाबा, मी नाहीच. नुसतं नाही नाही तर नाहीच, मी म्हणून नाहीच. नवमी अशी भक्ती झाली पाहिजे. आत्मनिवेदन भक्तीचा अर्थ काय आहे? 9वी भक्ती आहे आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे देवाला भक्ती करता करता भक्ताने वेगळं उरायचं नाही. मग उरायचं कोणी? देवाने.
भक्ती करता करता, देवाची भक्ती करता करता भक्त, आपलं भक्त पण विसरतो जेव्हा, आणि तो स्वतःला जेव्हा विसरतो आहे तेव्हा त्याच्या ठिकाणी कोण उभा राहतो? तर ज्याची भक्ती तो करतो तो देव उभा राहतो. आपण सद्गुरूंची भक्ती करतो, आपल्या ठिकाणी कोण उरणार? सद्गुरू उरणार. मग सद्गुरू ची भक्ती तेव्हा काय म्हणाल तुम्ही? सक्सेसफुल होते, यशस्वी होते. भक्ती कोणतीही कोणतीही जोपर्यंत आत्मनिवेदन होत नाही तोपर्यंत भक्तीला पूर्णता नाही, आणि भक्ताला पूर्णता नाही. आणि भक्ताला पूर्णता तेव्हाच येते जेव्हा तो पूर्णपणे नाहीसा होतो, विरघळतोय. हा, लक्षात घ्या. सांगतो पुढचा एक तिसरी चौथी ओवी. हा, असू दे, नंतर लावू शकता. हा. लक्षण असो न विलक्षण, ज्ञान असो न अज्ञान, भक्त असो न विभक्तपण, ते हे ऐसे भक्त भक्त म्हणजे विभक्त नव्हे, आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे विन काहीच नव्हे समाधान. ऐका आता, इथे काय म्हटलं? विचारे विण काहीच नाही समाधान. काहीच समाधान होत नाही. कळायची भक्ती करतायत हो. कोण सांगते वडाला फेऱ्या मारत्यात, अर्थ काय कळत नाही. देवळात जातात, देवाभोवती प्रदक्षिणा घालतात, काय कळत नाही. उपास करतायत, काही कळत नाही. कळलं तरी काही त्याचं समाधान मिळत नाही. तर समाधान विचारे विण नाही. तस्मात विचार करावा, देव सार्थकी पाडावा. म्हणून भक्ती करा, ती विचारपूर्वक करा. काय त्याच्या मागे विचार आहे, भक्ती मागे, तो समजून भक्ती करायची आहे. विचार काय करायचंय? तर देव कोण खरा आणि आपण कोण, हाच विचार करायचा. विचार काय करायचं? आपण सद्गुरूंना देव म्हणतो, बरोबर. आणि आपण आपल्याला काय म्हणतो? आम्ही सद्गुरूंचे काय काय दास म्हणा, भक्त म्हणा, शिष्य म्हणा, काय म्हणा. भक्ती करताना, सद्गुरूंची आठवण करताना आपल्या ठिकाणी आपण काही कळत नसतं तेव्हा अजाणता भक्ती करतो. म्हणजे काही कळत नाही. मला महाराजांनी एक वचन सांगितलेलं आहे, ते वचन मी आठवतो, बाकी मला काय माहित नाही. महाराजांनी सांगितलं भजन कर, मी तेवढं भजन करतो. काय सांगितलं इतर लोक, काय आमचा हा ग्रंथ आहे, दासबोध ग्रंथ, तो मी वाचतो, एक समाज वाचतो, काय कळत नसतं. पण हळूहळू हे सगळं करता करता जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल सिद्धरामेश्वर महाराजांचं एक वचन आठवलं की तुम्हाला काही कळत नसेल ना, ठीक आहे, काय उमगत नसेल ना, ठीक आहे, माझ्या दिशेने तुम्ही एक पाऊल टाका, असं म्हटलेलं आहे. माझ्या दिशेने तुम्ही एक पाऊल टाका, तुमची पुढची सगळी वाट मी चालेन. म्हणजे आपली एक मनामध्ये वृत्ती अशी झाली पाहिजे की माझा करता करविता आता केवळ सद्गुरू आहे, मी नाही. आणि हे करता तुम्हाला आपोआप गोष्टी उलगडत जाणार की मी म्हणजे स्वतःला मी काय समजतो आहे की हा देह मी आहे. पण आम्हाला महाराजांनी सांगितलंय की तू देह नव्हेस. मग देह म्हणजे काय आहे नेमकं? आहे म्हणून दिसतं तर आहे, जाणवतं तर आहे. मग हे काय आहे की बाबा देह म्हणून? तर आपल्याला कळतं की ही 5 तत्व एकत्र आलेली आहेत. आता तुम्ही हे सगळं थोडंफार तुम्हाला कळलेले आहेत. 5 तत्व कोणती आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, बरोबर आहे ना? अग्नी, तेज, आकाश, 5 तत्व आहेत. मग ही 5 तत्व एकत्र आली. पण ती 5 तत्व जरी एकत्र आली, ती त्यांचा आधार कोण आहे?
पाच तत्व एकत्र आली, पण त्यांच्या मागे किंवा त्यांच्या मुळाशी आधार कोण आहे? तर ते आत्मा आधार आहे. काय आहे? आत्मा म्हणजे मूळ. या पाच तत्वाच्या आधी जे आहे मुळामध्ये, ते मूळ म्हणजे आत्मा आहे. बस एवढं जरी कळलं तरी खूप झालं. पहिल्यात मुळामध्ये काय आहे? आत्म्यामुळे आमच्या काळसिद्धेश्वर स्वामींकडे आम्ही त्यांना थोरले स्वामी म्हणतो, ते एकच वाक्य सांगतात. म्हण पहिल्यांदा एकच म्हण, काय? मी आत्मा आहे. मी आत्मा आहे एवढंच म्हण, बाकी जा तू काय करू नकोस, काय करू नको, फक्त म्हण की मी आत्मा आहे. तर तेच एक तत्व आहे हो, दुसरं काय? पाच तत्व म्हणजे ही चंचल तत्व आहेत, ती येतात आणि जातात, नाशिवंत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्यांचं काही खरं नाही. मग हे आपल्या स्थूल देहामध्ये सुद्धा आहेत. तशी हा जो विराट देह आहे चराचर सृष्टीचा, तिथेही पाच तत्व आहेत आणि त्या पाच तत्वांच्याही मुळाशी आत्मतत्व आहे. त्याला आपण परमात्म तत्व म्हणतो, परमात्मा म्हणतो. बरोबर आहे? म्हणजे इकडे आपला हा स्थूल देह जो आहे पाच तत्वांचा, आणि सहावा का कोण आहे? आत्मा आहे. एवढं कळलं खूप झालंय. म्हणजे हे पाच तत्व जी चंचल आहेत, येतात जातात, घडतात बिघडतात, सगळं जे काय होतं पाच तत्वांमध्ये होत आहे. ते जे मुळाशी जे आहे, मी आत्मा आहे म्हणून, आत्मस्वरूप म्हणून, आत्मा म्हणून, ते एक आहे की ते आहे तसं राहत, अविनाशी अमृत आत्मतत्व आहे. ते आत्मतत्व भक्ती करता करता जेव्हा भक्ताला कळतं की मी वेगळा कोणी नाही, या पाचापैकीही मी नाही, मग आत्मा मी आहे, मग आपण आणि परमात्मा, भक्त आणि देव यात वेगळे पण नाही, हे उमगलं, हे कळलं की आत्मनिवेदन होतं. ते आत्मनिवेदन भक्ती व्हायला पाहिजे, ती व्हायला पाहिजे. करून करता येत नाही. करून करता येतात त्या ह्या इतर भक्ती करता येतात, पण ह्या इतर भक्ती करता 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 नवे मी व्हायला पाहिजे. ते आपोआप होतं, व्हायला पाहिजे. आणि तुमची पुन्हा सिद्धरामेश्वर महाराजांचा शब्द सांगतो, सद्गुरु कृपा याच्यावर होते त्याला ते कळतं. सद्गुरु कृपा, कृपा शब्दाचा अर्थ सिद्धरामेश्वर महाराजांनी सांगितला. कृपा म्हणजे काय? करून पहा, करून पहा, मग कृपा काय ती कळणार आणि होणार. सिद्धरामेश्वर असे छान, म्हणजे आमच्या महाराजांनी ते लिहून ठेवली निरूपण त्यांची. ऐकायचे महाराज, तेव्हा काय आमच्यासारखं नव्हतं हे टेप रेकॉर्डर वगैरे. महाराज तिथे ऐकायचे निरूपण गावदेवीला. तिथे एक सिद्धरामेश्वर महाराज यायचे सोलापूरहून, आणि ते वखारिया महाराजांकडे राहायचे तिकडे. कुंभारवाडा काहीतरी आहे ना गिरगावात. आणि मग इकडे ग्रँड रोडच्या त्या गावदेवी जवळ पाठारे, सॉलिसिटर पाठारे, तिथे सिद्धरामेश्वरांचं निरूपण प्रवचन चालायचं, भक्ती भजन चालायचं. तिथे ते आमचे महाराज निरूपण ऐकायचे आणि पुन्हा आल्यावर, घरी आल्यावर ते सगळं आठवून लिहून काढायचं. अशी निरूपण आमच्या निसर्ग महाराजांनी सिद्धरामेश्वरांची लिहून काढलेली आहेत. त्या आता ज्ञान विज्ञान योगेश्वर तो ग्रंथ जो आहे ना, तुमच्याकडे दिला ना वाचायला, तो सिद्धरामेश्वर महाराजांची जी निरूपण निसर्ग महाराजांनी लिहून काढली त्याचा आहे. आणि त्या इतक्या सोप्या पद्धतीने, अध्यात्म काही जडजंबाल गोष्ट नाही, असाध्य गोष्ट नाही. अध्यात्म किती सोपं आहे. आणि तुमच्या आमच्यासारख्या प्रपंची लोकांना, कुटुंबीय सगळं कुटुंबात राहून, समाजात वावरून, सगळं काही करूनही भक्तीतून देव किंवा आत्मप्राप्ती, आत्मज्ञान प्राप्ती, आत्मस्वरूप प्राप्ती कशी करता येते, स्वतः सिद्धरामेश्वर महाराजांनी संसार धंदा करूनच प्राप्त करून घेतली. आणि काही अगदी थोड्या काळामध्ये, वयाच्या 48व्या वर्षी मला वाटतं सिद्धरामेश्वर महाराजांनी देह ठेवला. त्याच्या आधी त्यांनी
मुंबईमध्ये ते 12 वर्ष त्यांनी येऊन ज्ञानप्रचार केला. भाऊसाहेब महाराजांनी आपल्या शिष्यांना, काही लोकांना, असं तू इकडे आता जाऊन परमार्थाचा प्रसार कर म्हणून सांगितलं. त्यातले सिद्धरामेश्वर महाराजांनी सांगितलं. आणि त्यांनी 12 वर्ष मुंबईत येऊन इथे वखारिया महाराज म्हणते आमचे, त्या गुरुबंधू महाराजांचे, त्यांच्या घरी राहायचे आणि निरूपण करायचे. आणि त्या अवधीमध्ये आमच्या महाराजांना भेट झाली, सिद्धरामेश्वर महाराजांची, रणजित महाराजांना भेट झाली. आणि आम्हाला त्यामुळे सद्गुरूंचा, भजनाचा, ज्ञानाचा मार्ग प्राप्त झाला. तर आजच्या दिवशी पुढे आणखी 1-2 पुढच्या जरा सांगतो. तस्मात् विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपण आपला शोध घ्यावा अंतर्यामी. बस, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. कुठच्या देवळात जायला नको, कुठे पवित्र तीर्थक्षेत्रात जायला नको, काय मिळणारच नाही. शोध घ्यायचा ते ठिकाण कुठे आहे? आपलं अंतर्याम, आपलं अंतःकरण, आपलं हृदय. नामस्मरण कुठे चालायला पाहिजे ते. भक्ती जरी बाहेर केली तरी लक्ष कुठे असलं पाहिजे ते आपलं अंतर. तस्मात विचार करावा, म्हणून विचार करा. भक्त व्हावे तर खरे भक्त व्हा. जाणते भक्त व्हा. सद्गुरूंचे अंधभक्त नको. मला बाबा अमुक केलं, नवस केला, काय केलं, मला हे प्राप्त होईल, ते प्राप्त होईल, की माझं कल्याण कर, काय नको. मला फक्त तुमची आठवण राहू दे एवढं मागणं सद्गुरूंकडे माग. आणि तुम्ही तुमच्या ठिकाणी तुमचं जे ज्ञान आहे तुमचं म्हणून ते मला होऊ दे. मला दुसरं काही नको. मला समाधान तुमच्या दर्शनात आहे. दुसऱ्या कोणत्याही दर्शनामध्ये, दृश्यामध्ये मला समाधान वाटू देऊ नका. मी विनंती करतो. वाटतंय आता समजा बाहेरच्या दृश्यामध्ये समाधान वाटतंय, ते हळूहळू कमी होऊ द्या. आणि अंतर्यामी, अंतःकरणामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी मला वास्तव्य करू द्या. मग तुम्ही आणि मी दोन न उरता अद्वैत काय आहे ते उरू द्या, ते कळू द्या. आत्मनिवेदन तेव्हा होतं. अशी वृत्ती ठेवता ठेवता जेव्हा तुम्ही तुमच्या ठिकाणी रुजत जाता म्हणजे उरता, आपणच उरतोय तिथे. बाहेरचे दृश्य क्षणभंगूर, खरोखर क्षणभंगूर आहे. तुम्ही फिल्म बघा ना, बऱ्याच लोकांना टेक्नॉलॉजीची माहिती आहे. चित्रपट जे बनवतात, चित्रपट, सिनेमा, ते सिनेमातले काय करतात, ते फिल्म तयार करतात ना. ती फिल्म तुम्ही जर बघितली, आमच्या लहानपणी मी बघायचो, ती अशी लांबलचक फिल्म असायची. मग एक असा हात आहे, पुढच्या फिल्ममध्ये असा हात आहे, पुढच्या फिल्ममध्ये असा हात आहे. असे ते एकेका क्षणाची ती दृश्य घेतलेली असतात आणि ती त्या प्रोजेक्टरमध्ये फिरवली जातात आणि मग प्रकाश किरणामध्ये ते दृश्य असं 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 हललेलं दिसतंय. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? दृश्य हे हलता चालताना तुमच्या आमच्या सुद्धा आताच्या या जीवनात दिसतंय. ते क्षणिक आहे. प्रत्येक क्षणाचा एक एक फोटो आहे. प्रत्येक क्षणाचा एक एक फोटो आहे. आता ही उदबत्ती जर घेतली, बघा तुम्ही, आम्हाला शाळेमध्ये दाखवलं पण होतं. उदबत्ती तुम्ही अशी घेतली, ठेवली आणि अशी जर अशी फिरवली, काय दिसणार तुम्हाला? चक्र दिसणार. त्या बिंदूचं, ठिणगीचं असं चक्र गोलाकार तुम्हाला दिसेल. बघा तुम्ही प्रयोग करून. तसं हे एक एक क्षण चाललेला आहे. एक क्षण आताचा, पुढच्या क्षणाला तो क्षण नाही आहे. केवढं क्षणिक आहे बघा. आताचा क्षण पुढच्या क्षणाला नाही, तो झाला भूतकाळ ताबडतोब. आपण भूतकाळ म्हणजे कालचा म्हणतो किंवा भविष्य म्हणजे उद्याचं म्हणतो. नाही, प्रत्येक क्षणामध्ये भूतकाळ आहे आणि प्रत्येक क्षणामध्ये भविष्यकाळ आहे. मग प्रत्येक क्षण हा तिथे वर्तमान म्हणून आहे. तर ते जे आहे पण आहे, त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे आहेपणा आहे.
तो नित्य आहे, तो सदाचा आहे, तो आहेपणा. लक्ष घ्या. म्हणून समजा एक वचन आहे, तत् त्वम असि. तत् म्हणजे ते, ते तत् ते, त्वम तू, अशी म्हणजे आहे, ते तू आहेस. तर तेही बाजूला झालंय, तूही तू म्हणून जे आहे ते बाजूला झालंय. मग उरतं काय? तर आहेपणा उरतोय. मग देव आणि भक्त दोन्ही नाहीसे झाले. समजा अंतर्धान पावले हा म्हणतोय, हा अंतर्दृश्य झाले. उरतो आहेपणा. तो आहेपणा आहे ना, तो चिरंतन आहे. शाश्वत असणं जे आहे ते आहे. लक्ष द्या. परमात्म तत्व जे आहे ते आहे. म्हणून आहेपणाकडे तुमचं जेव्हा स्थिर होतं घडतं, तेव्हा आत्मनिवेदन होतं खऱ्या अर्थाने. मग तिथे देवही उरत नाही आणि भक्तही उरत नाही. त्या भक्ती करता करता आपण नाही, देवा मी खरा नाही, महाराज मी सद्गुरू मी खरा नाही, हे वाटलं पाहिजे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत देव कळणार नाही आणि देव फळणार पण नाही. सद्गुरु कृपा काय होईल, कधी होईल? जेव्हा आपण आपल्याला आपण नाही असे समजू. म्हणून अहंकार गेला पाहिजे. अहंभाव म्हणजे असं आपल्या ठिकाणी आपण म्हणून आहे असं वाटतं ना, तो अहंभाव. अहंकार म्हणजे आपण काहीतरी आहोत, नाव गाव तमुक तमुक मी हे करतो ते, तो अहंकार झाला. अहंभाव पण नाहीसा पुसला गेला पाहिजे. आपण बसल्या ठिकाणी पण आपल्याला आपण शुद्ध नाही राहिले पाहिजे, विसरणं म्हणून. थोडं ध्यान करा म्हणून सांगतात, थोडं भजन करा म्हणून सांगतात, नामस्मरण करा म्हणून सांगतात. हां, तर हे सगळं त्यासाठी करायचं आहे की अहंभावाचं विसर्जन व्हायला पाहिजे आणि आत्मनिवेदन व्हायला पाहिजे. तर आत्मनिवेदन होणं म्हणजे नवमी कळणं, नवेमी कळणं. तेव्हा सिद्धरामेश्वर महाराजांची जयंती होणं. तर मला आणखी एक तुम्हाला असं सांगायचं आहे. मी जर तुम्हाला असं म्हटलं, बघा मी थोडंसं आता वेगळं बोलतोय. मी जर तुम्हाला सांगितलं की मी सिद्धरामेश्वर महाराजांना पाहिलेलं आहे, तर तुम्ही म्हणाल का मूर्ख, काही बोलताय, बोलणार की नाही? सिद्धरामेश्वर महाराज कधी त्यांनी देह सोडला. हां, निसत्त महाराजांनी देह सोडला, रणजित महाराजांनी देह सोडला. हां, यांनी रणजित महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं. तू रणजित महाराजांना पाहिलेले सुद्धा आता प्रत्यक्ष पाहिलेले म्हणजे देहरूपात पाहिलेले. प्रत्यक्ष आहेत, प्रत्यक्ष आहेत. सद्गुरू प्रत्यक्षच असतात, प्रत्यक्षच असतात, देहरूपात असं म्हणूया. तर देहरूपात पाहिलेले काही लोक असतील, निसत्त महाराजांना देहरूपात पाहिलेले काही लोक असतील. आत्ता इथे कोणी सिद्धरामेश्वर महाराजांना देहरूपात पाहिलेले, देहरूपात पुन्हा म्हणतो, हा तसे कोणी नाही आहेत. पण मी समजा म्हटलं की मी सिद्धरामेश्वर महाराजांना पाहिलं आणि अगदी पहिल्यांदा पाहिलं ते सिद्धरामेश्वर महाराजांनाच पाहिलं, असं जर मी सांगितलं तर ते सांगतो तुम्हाला. हां, तर आमचा गोरेगावचा मठ आहे इथे, गोरेगाव पश्चिमेला गोरेगावचा मठ आहे. तिथे सिद्धरामेश्वर महाराजांचं मंदिर आहे, समाधी स्थान आहे. तर तिथे आमचे सगळे म्हणजे सिद्धरामेश्वर महाराजांचे मुंबईतले सगळे शिष्य तेव्हाचे. म्हणजे ही गोष्ट आहे 1962 वगैरे असणार आहे, 60च्या नंतर नक्की. आमचे बाबा तिथे महाराज यायचे, निसत्त महाराज, रणजित महाराज, तेव्हा तिथे भजनाला, कीर्तनाला, उत्सवाला नेहमी जायचे. तेव्हा आमचं वय काय असणार, साधारण वय म्हटलं 4-5 वर्षाचं असताना मठामध्ये, त्या गोरेगावच्या मठामध्ये महाराजांची, सिद्धरामेश्वर महाराजांची समाधी आहे आणि तिथे चौथर आहे. तिथे सगळे हे शिष्य सिद्धरामेश्वर महाराजांचे शिष्य, म्हणजे अगदी काळसिद्धेश्वर स्वामी, निसत्त महाराज, रणजित महाराज, नंतर ते कांतीलाल महाराज गुजराती, वखारिया महाराज, दुसरे रणछोडदास महाराज, गिरकर महाराज,
भाईनाथ महाराज, म्हणजे हे जवळजवळ 8-9 शिष्य तरी 8-9 शिष्य तिथे असे रांगेत बसलेले असायचे आणि एका मागून एकेकाची तिथे निरूपण व्हायची, प्रवचन व्हायची आमच्या महाराजांचं. आता ते निरूपण काय ऐकलेले वगैरे आठवत नाही, पण सिद्धरामेश्वर महाराजांची समाधी आहे मध्यभागी आणि हे शिष्य सगळे बसलेले आहेत, हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे दृश्य. आणि म्हणून मी म्हणतो की पहिल्यांदा मला जे दर्शन झालं आहे ते सिद्धरामेश्वर महाराजांचं दर्शन झालेलं आहे असं म्हणतोय. पुन्हा त्याचा अर्थ समजून घ्या. मध्यभागी सिद्धरामेश्वर महाराजांची समाधी आहे, पाठीमागे सिद्धरामेश्वर महाराजांची तसबीर आहे आणि त्यांचे शिष्य सगळे असे बसलेले आहेत, ते पण सगळे जाणते साक्षात्कारी शिष्य तिथे बसलेले आहेत. आणि समाधीचं पहिलं दर्शन झालं ते मला आजही आठवत आहे, समाधीचं दर्शन. आमच्या महाराजांना तिथे मी असं बसलेलं आठवत नाही. नंतर बाहेर आल्यावरती कार्यक्रम संपल्यावर ते स्वामी विवेकानंद रस्त्यावर देवचाफ्याचं झाड आहे अजून, मी नेहमी हे सांगतो कोणाकोणाला. आणि त्या कार्यक्रम आम्ही जरा असे पुढे गेलो होतो, पतंगी अण्णा होते ज्यांनी आमच्या बाबांना महाराजांचं प्राप्ती करून दिली, महाराजांची भेट घडून आणली. ते पतंगी अण्णा गोरेगावच्या घरी मोहन पतंगींचे वडील. तर ते आणि मला जो असं हात धरलेला बाबाने असं चालवतो, एवढ्यात पतंगी आणि बाबा अरे महाराज आलेत बाहेर, म्हणून आम्ही असं लांबून वळून मागे पाहिलं तर ते देवचाफ्याचं झाड आहे, अजूनही आहे तिथे मठाच्या बाहेर. देवचाफ्याच्या त्या झाडाच्या बाहेर आमचे महाराज अशी ती हातात काठी, जॅकेट घातलेल्या, डोक्यात टोपी, विडीचे झुरके घेत कोणाशी तरी बोलत होते असे त्या देवचाफ्याच्या झाडा. आणि ते जुने दिवे होते असे याचे रस्त्यावरचे, त्या दिव्याचा प्रकाश असा पडलेला होता. पहिल्यांदा महाराजांचं दर्शन जे घडलं होतं ते तिथे घडलं मठाच्या बाहेर. आणि आता सांगतो सिद्धरामेश्वर महाराजांचं दर्शन घडलं असं आज मी तुम्हाला सांगतो. पहिलं ते आहे कोणतं की मठामध्ये समाधीचं स्थान आहे आणि ते सगळे शिष्य हे जाणते शिष्य सगळे बसलेले आहेत. हां, आणि पाठीमागे सिद्धरामेश्वर. मला सांगायचं तुम्हाला हेच आहे की सद्गुरूंचे जे खरे भक्त असतात ना, त्यांच्यामध्ये सद्गुरू उरलेले असतात. त्यांची सगळ्यांची आत्मनिवेदन भक्ती झालेली आहे. सिद्धरामेश्वरांचे जे जे शिष्य आहेत, निसत्त महाराज असोत की रणजित महाराज असोत की आणखी बकारिया महाराज असोत की काय भाईनाथ महाराज असोत, त्यांच्या ठिकाणी सिद्धरामेश्वर महाराज आहेत, समाधीच्या ठिकाणी ते बसलेले आहेत. तर त्यांचं जे सगळं दर्शन आहे ते कोणाचं दर्शन असणार? ते सिद्धरामेश्वर महाराजांचं दर्शन. मला जे घडलं ते घडलं, ते तुमच्या पुढे मी मांडलेलं आहे. आत्मनिवेदन व्हायला पाहिजे. जेव्हा शिष्याच्या ठिकाणी ते आत्मनिवेदन होतं तेव्हा शिष्याच्या ठिकाणी कोण उभे असतात? सद्गुरू उभे असतात. हे तुम्हाला कळलं. तर प्रत्येकाने आपल्या ठिकाणी आपल्या सद्गुरूंचं दर्शन घ्यायचं आहे. आपल्याला स्वतःला बाजूला ठेवून, उरू न देऊन सद्गुरूंना उभं करायचं आहे. ती आत्मनिवेदन भक्ती होते. तेव्हा ती सिद्धरामेश्वरांची जयंती, सद्गुरूंची जयंती होती. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज.